शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच मोठी बातमी निघते, राज्यात 10 लाख टन सोयाबीन खरेदी होणार, राज्याने केंद्राकडे पाठवला प्रस्ताव, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, कृषी अधिकाऱ्यांची बदली झाली तरी मोबाईल नंबर तोच राहील, 1 नोव्हेंबर पासून कायमस्वरूपी सुविधा। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, खत कंपनीने दिला दरवाढीचा झटका, शेतकरी हतबल। पुढली मोठी बातमी निघते, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आतापर्यंत 8,000 कोटी वाटप, पुढील 15 दिवसात 11,000 कोटी रुपये वाटप होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। पुढली मोठी बातमी निघते, कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक। पुढली मोठी बातमी निघते, कुठे फार्मर आयडी तर कुठे केवायसीची अडचण, 84,000 शेतकऱ्यांची 852 कोटी रक्कम पेंडिंग। पुढली मोठी बातमी निघते, आमचा विषय शेतीवर निसर्ग साथ देत नसेल तर शासनाने आधार द्यावा, अवकाळी पावसाने शेतकरी हवाला देईल। पुढली मोठी बातमी निघते, सोयाबीन, मूग, उडीद आणि तुरीच्या खरेदीला केंद्र सरकारची मंजुरी, शेतकऱ्यांना थेट लाभ देणार, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, सोयाबीन उत्पादकांच्या पदरी दिवाळीनंतर ही निराशा, पडत्या दराने हताश शेतकऱ्यांची भाववाढीची प्रतीक्षा कायम। पुढली मोठी बातमी निघते, मराठवाड्यातील 16 लाख शेतकऱ्यांचे 1,139 कोटी रुपये अडकले केवायसीत, केवायसी नंतरच मिळणार अनुदान। पुढली मोठी बातमी निघते, पीक विमा परतावा खात्यात जमा होण्यास सुरुवात, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।